अमरावतीत कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाध्याय भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 27 डिसेंबरपासून राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात करण्यात आले आहे। या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे तो म्हणजे सुलतान रेडा। मुरार हा जातीचा हा सुलतान रेडा एका चारचाकीपेक्षा महाग ठरला आहे। तब्बल 51 लाख रुपये इतकी या किंमत सुलतान रेड्याची आहे। या सुलतान रेड्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला। अपक्ष असले तरी आधी महाविकास आघाडी आणि आता शिंदेच्या बंडानंतर महायुतीत गेलेल्या बच्चू कडूंची राजकीय भूमिका सध्या तरी कोणालाच कळत नाही आहे। अनेकदा बच्चू कडू राज्य सरकारविरोधात वक्तव्य करत असतात। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 2 दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत। आजच्या दौऱ्यात शरद पवारांनी बच्चू कडू यांची भेट घेतली। यावेळी बच्चू कडूंच्या चांदूर बाजार मतदारसंघात पवारांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले आणि बॅनर देखील लावण्यात आले होते। शरद पवारांसोबत झालेल्या या बैठकीनंतर बच्चू कडूंनी महायुतीला सोडचिठ्ठी देण्याबाबत सूचक वक्तव्य केले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहो, मुख्यमंत्री नसतील तेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेण्याबद्दल बघू असा सुतोवाच बच्चू कडू यांनी केला आहे। त्यामुळे आगामी काळात बच्चू कडू महायुती सोडून पुन्हा महाविकास आघाडीत येणार का या चर्चांनी जोर धरला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ॲमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने नुकतेच कराटे चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं। ही चॅम्पियनशिप डेव्हिड ससून औद्योगिक शाळा माहीम येथे आयोजित करण्यात आली होती। राज्यभरातून जवळपास 460 विद्यार्थ्यांनी येथे कराटे या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। याच कराटे स्पर्धेमध्ये खालापुरातील शतकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनने देखील भाग घेत जवळपास 120 पदके मिळवली। या 120 पदकांमध्ये 64 सुवर्ण, 30 रौप्य तर 26 कांस्य पदकं आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं ट्रेनिंग, त्यांना सूचना किंवा त्यांचं जे काही मार्गदर्शन आहे ते घेण्यासाठी मास्टर ऑफ मास्टर 5th डिग्री असणाऱ्या शीतल गायकवाड आहेत व त्यांच्या सहकारी आहेत यांनी मेहनत घेतली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंडी भैरवबा येथे दरवर्षीच भैरवनाथ यात्रेचं आयोजन केले जाते। या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण असते कुस्त्यांची दंगल। कुस्त्यांची दंगलीसाठी या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्रातून मल्ल येतात आणि हे मल्ल जे आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असतात आणि हा जो कुस्तीचा स्पर्धेचा जे कार्यक्रम असतो हा कोणीही चुकवत नाही। आणि या वर्षी जे आहे या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये 4 चांदीचे गदे आणि एक दुधाळ म्हैस जवळपास 1.5 लाख रुपयाची। त्यामुळे या वर्षीची कुस्ती स्पर्धा जी आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगली चर्चेत आलेली आहे। ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली होती। तुमच्या मंगरुळपीरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। मंगरुळपीरमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असून त्यामध्ये अवैध रेती, अवैध तांदूळ आणि अवैध गुटख्याची विक्री होते, तसेच अवैध दारूसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते। या संदर्भात हे रोखण्यासाठी त्यांनी वारंवार तहसील कार्यालय आणि प्रशासनाला निवेदन दिलं होतं, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आहे आणि त्यामुळे मग अखेर या कार्यकर्त्यांनी आज शोले स्टाईल आंदोलन करत टावरवर चढले होते आणि जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला होता। त्यानंतर पोलीस आणि तहसीलदार यांनी मध्यस्थी केलेली आहे। आंदोलनस्थळी धाव घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे, कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतर मग पोलिसांना हे आंदोलकांना अखेर टावरवरून खाली उतरवण्यामध्ये यश आलेलं आहे। मोरबे धरण ते दिघा दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम 29 डिसेंबरला करण्यात येणार आहे। त्यामुळे शुक्रवारी नवी मुंबई, खारघर, कामोठे परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासह पनवेल महानगरपालिकेतील खारघर व कामोठे परिसराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो। धरण ते दिघा दरम्यानच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचा भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा उद्या म्हणजे शुक्रवारी 29 डिसेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान बंद ठेवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे की नागरिकांनी पाणी हे जपून वापरावे आणि तसेच दुसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होईल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटलांकडून साखर वाटप करण्यात येत आहे। रामाचं मंदिर साकारणं म्हणजे दिवाळीच होय, अशीच प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांच्याकडून देण्यात येत आहे। सुजय विखे पाटील यांचं
जी साखर वाटप आहे आता त्यावर विरोधकांनी देखील आरोप प्रत्यारोप सुरू केला आहे। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच साखर वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे। तर दुसरीकडे ज्यांना माझी साखर कडू वाटत असेल त्यांनी साखर घेऊ नये अशीच एकंदरीत प्रतिक्रिया सुजय विखे यांच्याकडून देण्यात येत आहे। तर दुसरीकडे रामाचं मंदिर साकारणं ही एक प्रकारे दिवाळीच असल्यामुळे स्वखर्चातून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या नागरिकांनाच साखर आणि डाळ वाटपाचं काम आता विखे पाटलांकडून सुरू करण्यात आलं आहे। मराठी आणि इंग्रजी नामफलकांना विरोध दर्शवत व्यापाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न काल बेळगावच्या मुख्य बाजारपेठेत करण्यात आला। मराठी उद्योजकांना टार्गेट करत कन्नडमध्ये फलक न लावल्यास आपल्या स्टाईलने उत्तर देऊ अशी धमकी वजा इशारा यावेळी कन्नड संघटनांनी दिलाय। त्यामुळे बेळगावमध्ये पुन्हा एकदा भाषिक वाद उफाळून येतो की काय असा प्रश्न निर्माण झाला। राज्य सरकारच्या नियमावलीनुसार दुकान, हॉटेल यावर कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषांमध्ये नामफलक लावले आहेत, परंतु नेहमी स्टंटबाजी करण्यात हुशार असणाऱ्या कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी फलकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात तृणधान्याला पसंती मिळत असल्याचं चित्र आहे। आतापर्यंत एकट्या धुळे जिल्ह्यात 75,800 हेक्टर क्षेत्रावरती रब्बीची पेरणी करण्यात आली आहे। त्यापैकी 51,700 हेक्टरवरती तृणधान्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे। एकूणच यावर्षी रब्बी हंगामात तृणधान्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत असल्याचं चित्र आहे। 31 डिसेंबर रोजी अहमदनगर महानगरपालिकेची मुदत संपणार होती असं बोललं जात होतं। मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्रानुसार अहमदनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी एक पत्र काढलं आहे। त्यामध्ये 27 डिसेंबरपासूनच महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज येणार असल्याची कल्पना सहाय्यक आयुक्त यांनी दिली आहे आणि त्याचप्रमाणे 27 डिसेंबरपासूनच महापालिकेची मुदत संपणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट या पत्रामध्ये नमूद केलं आहे। दुसरीकडे अहमदनगर महानगरपालिकेची मुदत संपली असल्याने महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारच्या सभा किंवा बैठका घेण्यात येणार नाही असं स्पष्ट मत आपल्या पत्रामध्ये सहाय्यक आयुक्त यांनी नमूद केलं आहे। त्यामुळे आता अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक ही कधी होणार याकडे आता संपूर्ण अहमदनगरकरांचे लक्ष लागून आहे। नगरमधील जव्हार मोखाडा या परिसरात पाणी टंचाई हा विषय काही नवीन नाही। मात्र ही पाणी टंचाई आता या भागात डिसेंबर महिन्याच्या मध्यापासूनच भेडसावू लागले आहे। डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून मोखाडा तालुक्यातील काही गावामध्ये विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाई प्रश्न भेडसावत आहे। यावर्षी या भागात कमी पाऊस झाल्याने किनस ते ग्रामपंचायतमधील काही पाड्यावर पाणी सुरू झाले आहे। ग्रामपंचायत पातळीवर ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनंतर ग्रामपंचायतकडून खासगी टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोय। मात्र याबाबत आपण वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार केल्याचे गावच्या सरपंचाकडून सांगण्यात येत आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये फेरीवाला विषय हा संपत नाहीये। आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षापासून डोंबिवली स्टेशन परिसर असेल किंवा कल्याण स्टेशन परिसर असेल या परिसरात फेरीवाले हे कायम बसतात। पालिका ही जी कारवाई करते मात्र ही कारवाई फक्त दिखावा असते। आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी हा फेरीवाल्यांशी गप्पा मारतोय मात्र कारवाई होताना दिसत नाहीये। आपण जर बघितलं तर याच व्हिडिओची आता चर्चा सुरू झाली आहे। डोंबिवली स्टेशन बाहेर सुद्धा 150 मीटरच्या आतमध्ये फेरीवाले हे कायम बसत असतात। पालिका ही कारवाई करते नंतर पुन्हा फेरीवाले येऊन बसतात। अनेक वेळेला जे आहेत पालिकेच्या गाड्या तिकडे उभ्या असतात आणि फेरीवाले समोरच असतात। त्यामुळे नवीन आयुक्त इकडे लक्ष देणार का हे पाहावं लागेल। राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो असलेल्या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झालेले असून जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे। आचार्य यात्रे चौक या स्थानकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत या कामाचा आढावा घेतला होता। मेट्रो 3चा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात येणार होता। परंतु काही विविध चाचण्या तसेच प्रमाणपत्रांच्या सुरक्षेच्या चाचण्या काही विलंब झाला आणि त्यामुळे ही मार्गिका सुरू झाली। मात्र जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा मेट्रो मार्गिकेचा प्रवास प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार असल्याची शक्यता आहे। खरीप हंगामात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक, कापसावर बोंडअळी तर रब्बी पिकातील हरभरा पिकावर जो आहे हा मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा खर्चही निघालेला नाही तर उर्वरित पिके ही अवकाळी पावसामुळे नष्ट झाली आहेत।
या सर्व संकटांमुळे शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याच्या भावना आता शेतकरी व्यक्त करतायत। यामुळे खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून त्या शेतकऱ्याला मदत देण्यात यावी, 100% पीक विमा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी खामगाव तालुक्यातील बुरेडगाव या गावामध्ये ग्रामपंचायत समोर गावातील 7 शेतकरी हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप धक्कातंत्र देण्याच्या मानसिकतेत आहे असं दिसतंय। महाराष्ट्र भाजपच्या खासदारांची मागील 5 वर्षांची कामगिरी नमो ॲपच्या माध्यमातून तपासण्याचं काम पक्षाच्या वतीनं सुरू करण्यात आलंय आणि त्याद्वारे खासदारांचं एक प्रकारे रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे असं समजतंय। भाजपच्या या ॲपच्या माध्यमातून खासदारांच्या कामगिरीचा आणि त्यासोबतच जनमताच्या एकंदर भावनेचा सुद्धा कौल जाणून घेतला जाणार आहे। नमो ॲपमध्ये तुमच्या खासदारांची कामगिरी कशी वाटली यासह तुमच्या मतदारसंघातील भाजप नेत्यांची नावं, त्यांचा परफॉर्मन्स या सगळ्याच गोष्टींचा, या सगळ्या प्रश्नांचा समावेश नमो ॲपमध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप आपला खासदार आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकप्रिय आहे की नाही याचा आढावा नमो ॲपच्या माध्यमातून घेणार आहे असं दिसतंय। व्यापारी वर्गावर मागील 15 दिवसात झालेल्या 2 हल्ल्याच्या घटना या वैयक्तिक वादातून घडल्या असताना त्यांना काही राजकीय मंडळी पदाचा गैरवापर करत वेगळे वळण देत आहेत। लोणावळ्यात व्यापारी वर्ग दहशतीखाली आला आहे असे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांनी केला आहे। वरील सर्व राजकीय पक्ष व लोणावळा शहरातील सर्व लहान व्यापारी व बहुजन समाजातील तरुण यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत लोणावळा उपविभागीय लोणावळा अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक यांना निवेदन देत सदर तरुणावर दाखल झालेल्या गुन्ह्याची घटना वस्तुस्थिती पाहून व घटनेची योग्य प्रकारे शहानिशा करून तपास करण्याची मागणी ही करण्यात आली आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात निघालेली शेतकरी आक्रोश यात्रा ही आज शिरूर तालुक्यात आहे। मात्र शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा बंद असल्याने येथील शेतकरी हे संतप्त झालेत। त्यांनी तसं निवेदन पोलिसांना दिलंय। आमदार अशोक पवार खरं तर या साखर कारखान्याचं एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून नेतृत्व करतायत। मात्र हा साखर कारखाना या वर्षीचा गळीत हंगाम बंद असल्याने शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समवेत अशोक पवार आहेत आणि त्यामुळं येथील शेतकरी हे अमोल कोल्हेंना काळे झेंडे दाखवणार होते। मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना नोटिसा दिल्यात। 149च्या नियमाखाली खरं तर ही नोटीस दिलेली एकंदरीत तालुक्यातील राजकारण हे पूर्णपणे ढवळून गेल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई चुनापट्टी येथे आझाद गल्ली येथे मोटरसायकलवरून आलेल्या 2 अंधाधुंद गोळीबार करण्यात आले असून 8 वर्षाची चिमुकली व अन्य 4 जण गंभीर जखमी झाले होते। या गोळीबारामध्ये पॅरोल सुटलेला पप्पू उर्फ सुमित येरुंकर याची हत्या करण्यात आली होती। सुमित उर्फ पप्पू याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून 2016 मध्ये हा पॅरोल बाहेर आला होता। त्याच्यामुळे त्याची हत्या झाली असं पूर्ण वैमानिक हत्या झाली असल्याचे बोलले जाते। याचाच गुन्ह्याची तपास करत काही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केली असता यांनी पेण येथील गागोदे येथील असलेल्या नदी पुलावरती हत्यारे टाकल्याची कबुली दिली। याचा तपास पोलिसांनी घेतला असता या ठिकाणी या नदी पात्रामध्ये 2 पिस्तुले हस्तगत केली असून पुढील तपास आगरी पोलीस, पेण व मुंबई पोलीस करीत आहेत। भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून OTT प्लॅटफॉर्म पाहणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे। मात्र या OTT प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीने अश्लील कंटेंट दाखवला जात आहे याच्या विरोधात आता सेव्ह कल्चर सेव्ह भारतचे प्रमुख उदय माहुरकर यांनी मोहीम हाती घेतलेली आहे। जेम्स ऑफ बॉलिवूड संस्थेने केलेल्या संशोधनामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हे सीन पाहिले जात असल्याचं बोललं जात आहे। या कंटेंटमुळे अनेक बलात्कार होत असल्याचं देखील यांचं म्हणणं आहे। मात्र आता या कंटेंट विरोधात कडक कायदा करावा। दृकश्राव्य माध्यमातून असो किंवा OTT प्लॅटफॉर्मवरील सर्व ज्या माध्यमांमधून अश्लील कंटेंट दाखवला जातो यावरती मर्यादा आणाव्या अशी मागणी त्यांनी केली आहे। आता यावरती भारत सरकार काही निर्णय घेतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे।